पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम्। अन्वय बुद्धियुक्तः इह सुकृत दुष्कृते उभे जहाति तस्मात् योगाय युज्यस्व कर्मसु योग कौशलम। अर्थ, समता बुद्धीने युक्त झालेला मनुष्य येथे म्हणजे जिवंत अवस्थेतच पुण्य आणि पाप दोन्हीचा त्याग करतो, म्हणून तू योगात समतेत प्रवृत्त हो, कारण कर्मात योगच कुशलता आहे। व्याख्या: बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते। समतायुक्त मनुष्य जिवंतपणीच पुण्य पापाचा त्याग करतो, अर्थात त्याला पुण्य पाप लागत नाहीत, तो त्यापासून रहित होतो। जसे संसारात पुण्य पाप होतच राहतात, पण सर्वव्यापी परमात्म्याला ते पुण्य पाप लागत नाहीत, तसेच जो समतेत निरंतर स्थित राहतो त्याला पुण्यपाप लागत नाही। समता एक अशी विद्या आहे जेणेकरून मनुष्य संसारात राहिला तरी संसारापासून संपूर्णपणे निर्लिप्त राहू शकतो। जसे कमळाचे पान पाण्यापासूनच उत्पन्न होते आणि पाण्यामध्येच राहते, परंतु पाण्याशी लिप्त नसते, तसेच समतायुक्त पुरुष संसारात राहिला तरी संसारापासून निर्लिप्त राहतो। पुण्यपाप त्याचा स्पर्श करू शकत नाही, अर्थात तो पुण्य पापापासून असंग होतो। वास्तविक पाहता हा स्व चेतन स्वरूप पुण्य पापाहून रहित आहेच। केवळ असत पदार्थ शरीरादिशी संबंध जोडल्यानेच पुण्यपाप लागते। जर ह्याने असत पदार्थाशी संबंध जोडला नाही तर आकाशाप्रमाणे निर्लिप्त राहील, याला पुण्यपाप लागणार नाही। तस्माद् योगाय युज्यस्व, म्हणून तू योगामध्ये स्थित हो, अर्थात निरंतर समतेमध्ये स्थित रहा। वास्तविक समता तुझे स्वरूप आहे, म्हणून तू नित्य निरंतर समतेतच स्थित रहा। केवळ राग द्वेषामुळेच तुला त्या समतेचा अनुभव होत नाही। जर तू नित्य निरंतर समतेत स्थित नसता तर सुख दुःखाचे ज्ञान तुला कसे झाले असते, कारण हे दोन्हीही वेगवेगळे आहेत। जर या दोन्हींचे तुला ज्ञान होते तर ते येत जात असले तरी तू नित्य निरंतर समरूपाने असतोस, याच समतेचा तू अनुभव कर। योग कर्मसु कौशलम, कर्मात योगच कुशलता आहे, अर्थात कर्माच्या सिद्धी असिद्धीत आणि त्या कर्माच्या फलप्राप्ती अप्राप्तीमध्ये सम राहणेच कर्माची कुशलता आहे। उत्पत्ती विनाशशील कर्मात योगाशिवाय दुसरी कोणतीच महत्त्वाची वस्तू नाही। या पदामध्ये भगवंतांनी योगाची परिभाषा सांगितली नाही, तर योगाचा महिमा वर्णन केला आहे। जर या पदांचा अर्थ कर्मात कुशलता हाच योग आहे असा केला तर काय आपत्ती येईल? जर असा अर्थ केला तर जो चोर कुशलतापूर्वक आणि सावधानपणे चोरी करतो त्या चोराचे चोरी करणे हे कर्मही योगच म्हणावे लागेल, म्हणून असा अर्थ करणे योग्य नाही। कोणी असे म्हणू शकेल की आम्ही तर विहित कर्मांनाच कुशलतेने करण्याचे नाव योग मानतो, परंतु असे मानल्याने मनुष्य कुशलतापूर्वक सांगोपांग केल्या गेलेल्या कर्माच्या फलात बांधला जाईल, ज्यामुळे त्याची स्थिती समतेत राहणार नाही। म्हणून येथे कर्मात योगच कुशलता आहे असा अर्थ घेणेच योग्य आहे। कारण कर्म करीत असताना सुद्धा ज्याच्या अंतःकरणात समता असते तो त्या कर्म आणि त्याच्या फळापासून बांधला जाणार नाही। म्हणून उत्पत्ती विनाशशील कर्मांना करीत असताना
सम राहणेच कुशलता आहे, बुद्धिमानी आहे. दुसरी गोष्ट, मागील 2 श्लोकात तसेच या श्लोकाच्या पूर्वार्धातही योगाचाच प्रसंग आहे, कुशलतेचा प्रसंग नाही. म्हणूनही कर्मात योगच कुशलता आहे असा अर्थ घेणे प्रसंगानुसार युक्तियुक्त आहे. परिशिष्ट भाव या श्लोकात आलेल्या योग कर्मसु कौशलम या पदावर विचार केल्यास यांचे 2 अर्थ घेतले जाऊ शकतात. एक, कर्मसु कौशलम योग, अर्थात कर्मांत कुशलताच योग आहे. 2, कर्मसु योग कौशलम, अर्थात कर्मात योगच कुशलता आहे. जर पहिला अर्थ घेतला गेला की कर्मात कुशलताच योग आहे, तर जो अत्यंत कुशलतेने सावधानीने चोरी, फसविणे इत्यादी कर्म करतो त्याचे कर्म योग होईल. परंतु असे मानणे उचित नाही आणि येथे निषिद्ध कर्मांचा प्रसंगही नाही. जर येथे शुभ कर्मांनाच कुशलतापूर्वक करण्याचे नाव योग मानले तर मनुष्य कुशलतापूर्वक सांगोपांग केलेल्या शुभ कर्मांच्या फलाने बांधला जाईल. फले सक्तो निबद्धते, म्हणून त्याची स्थिती समतेत राहणार नाही आणि त्याच्या दुःखाचा नाश होणार नाही. शास्त्रात आले आहे, कर्मणा बद्धते जंतुः, अर्थात मनुष्य कर्मांनी बांधला जातो. म्हणून जे कर्म स्वभावतःच मनुष्याला बंधनकारक आहेत तेच मुक्ती देणारे होतील. हीच वास्तविक कर्मात कुशलता आहे. मुक्ती योगाने होते, कर्मात कुशलतेने नव्हे. योगाचा आदी आणि अंत होत नाही, परंतु कर्म कितीही श्रेष्ठ असोत त्यांचा आरंभ आणि अंत होतो आणि त्यांच्या फलाचाही संयोग व वियोग होतो. ज्याचा आरंभ आणि अंत, संयोग तसेच वियोग होतो त्याच्याद्वारा मुक्ती प्राप्त कशी होईल? नाशवान द्वारा अविनाशीची प्राप्ती कधी होईल? समता तर परमात्म्याचे स्वरूप आहे. निर्दोषम ही समम ब्रह्म, म्हणून महत्व योगाचे आहे, कर्माचे नाही. जर पहिला अर्थ जर बरोबर मानला गेला तरीही कुशलता हिच्या अंतर्गत समता निष्काम भावच घ्यावा लागेल. जर कर्मांच्या कुशलतेतच योग आहे तर कुशलता काय आहे? याच्या उत्तरात असे म्हणावेच लागेल की योगच कुशलता आहे. अर्थात स्थितीत कर्मांत योगच कुशलता आहे असा सरळ अर्थ का घेतला जाऊ नये? जर योग कर्मसु कौशलम पदात योग शब्द आलाच आहे तर मग कुशलता याचा अर्थ योग घेण्याची आवश्यकताच नाही. जर प्रकरणावर विचार केला तर योगाचेच प्रकरण चालू आहे, कर्मांच्या कुशलतेचे नव्हे. भगवान समत्वम योग उच्यते म्हणून योगाची परिभाषाही सांगून गेले आहे. म्हणून या प्रकरणात योगच विधेय आहे, कर्मांत कुशलता विधेय नाही. योगच कर्मात कुशलता आहे. अर्थात कर्मांना करीत असताना अंतःकरणात समता राहावी, रागद्वेष राहू नयेत, हीच कर्मात कुशलता आहे. म्हणून योग कर्मसु कौशलम ही योगाची परिभाषा नाही तर योगाचा महिमा आहे. याच 50व्या श्लोकाच्या पूर्वार्धात भगवंतांनी म्हटले आहे की समतेने युक्त असलेला मनुष्य पुण्यरहित आणि पापरहित होतो. जर मनुष्य पुण्यरहित आणि पापरहित झाला तर मग कोणते कर्म कुशलतेने केले जाईल? म्हणून पुण्यरहित आणि पापरहित होण्याचा असा अर्थ नाही की तो कोणतीही क्रिया करीत नाही, कारण कोणताही मनुष्य कोणत्याही अवस्थेत क्षणमात्रही कर्म केल्याविना राहू शकत नाही. म्हणून येथे पुण्यरहित
आणि पापरहित होण्याचा अर्थ आहे त्यांच्या फलापासून रहित होणे, मुक्त होणे. पुढे 51व्या श्लोकातही भगवंताने फलम त्यक्त्वा पदाने फल त्यागाविषयी म्हटले आहे. गीतेत कुशल शब्दाचा प्रयोग 18व्या अध्यायाच्या 10व्या श्लोकातही झाला आहे. तेथे अकुशल कर्म याच्या अंतर्गत सकाम भावाने केले जाणारे आणि शास्त्र निषिद्ध कर्म आले आहेत, आणि कुशल कर्म याच्या अंतर्गत निष्काम भावाने केले जाणारे शास्त्रविहित कर्म आले आहेत. अकुशल आणि कुशल कर्मांचा तर आदी अंत होतो, परंतु योगाचा आदी अंत होत नाही. बंधनकारक रागद्वेष आहेत, कुशल अकुशल कर्म नव्हे. म्हणून आसक्तीपूर्वक केले गेलेले कर्म कितीही श्रेष्ठ का असेनात, ते बंधनकारकच आहेत. कारण त्या कर्मांनी ब्रह्मलोकाचीही प्राप्ती झाली तरीही तेथून परत यावे लागते. म्हणून जो मनुष्य अकुशल कर्माचा त्याग द्वेषपूर्वक करीत नाही आणि कुशल कर्माचे आचरण आसक्तीपूर्वक करीत नाही, तोच वास्तविक त्यागी, बुद्धिमान, संदेहरहित आपल्या स्वरूपात स्थित असतो. उपर्युक्त विवेचनाने सिद्ध झाले की योग कर्मसु कौशलम पदांचा अर्थ कर्मात योगच कुशलता आहे असेच मानावे. भगवंतही योगात स्थित होऊन कर्म करण्याचीच आज्ञा देतात. योगस्थ कुरु कर्माणि. तात्पर्य हे आहे की कर्मांचे महत्व नाही तर योगाचेच महत्व आहे. म्हणून कर्मात योगच कुशलता आहे. अशा प्रकारे या श्लोकाला पुष्ट करण्यासाठी भगवान पुढील श्लोकात उदाहरण देतात. ते पुढील भागात पाहूयात. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, गोपाल कृष्ण भगवान की जय.